Namaskar, good morning. I am welcoming all of you. Bruhan Mumbai Mahanagarpalika Education Department has initiated an innovative program, School Close, but Education is Continue. जरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळा बंद असल्या तरी आपलं शिक्षण हे सुरू आहे, कारण बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षण हा तुमचा अधिकार आहे आणि हा अधिकार प्रदान करण्यासाठी जरी कोविडचा हा काळ असला तरी तुम्हाला शिक्षण हे अव्याहतपणे मिळालं पाहिजे. यासाठीच शिक्षण विभागाने हा उपक्रम ऑनलाईन शिक्षण मालिका सुरू केलेली आहे. ज्यामुळे तुम्ही विद्यार्थी आणि आम्ही शिक्षक असे रोज सकाळी भेटत आहोत. आणि मी श्रीमती स्पृहा सुरेश शिंदू, माझी शाळा चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा जी चेंबूर मुंबईमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4th February 2021 and we are studying in 3rd standard. Today we are going to learn subject English, positive and negative form. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला म्हणजेच मागच्या गुरुवारी एक पाठ पाहिला होता, द बेस्ट पर्सन इन टाउन. त्यामध्ये कॅन, कांट हे दोन शब्द आले होते. तर कॅन म्हणजे काय? कॅन इज अबिलिटी टू डू समथिंग. कॅन म्हणजे CAN, कॅन म्हणजे काहीतरी करण्याची क्षमता असणं. कॅन म्हणजे काहीतरी करण्याची क्षमता असणं. कॅन इज ॲबिलिटी टू डू समथिंग. आता मग कांट काय आहे? तर कांट म्हणजे त्याचंच निगेटिव्ह फॉर्म आहे, म्हणजे नकारात्मक, नाही करू शकत, म्हणजेच एखादी गोष्टीची क्षमता नसणं. आय कॅन डान्स, आय कांट डान्स म्हणजे काय? तर मी नाचू शकते किंवा मी नाचू नाही शकत. दोनच पर्याय असू शकतात ना, किंवा मला नाचता येतं किंवा नाचता नाही येत. तर हे कधी कधी म्हणायचं, याबद्दल आपण काही उदाहरणं बघूया. बघा, पहिलं उदाहरण आहे आय कॅन सिंग. मी गाऊ शकते. आय कॅन सिंग म्हणजे माझ्याकडे गाण्याची क्षमता आहे. आय कांट सिंग, मी गाऊ शकत नाही, म्हणजेच माझ्याकडे गाणं गाण्याची क्षमता नाही. ही कॅन सिंग, ही म्हणजे तो गाणं गाऊ शकतो. मग याचं निगेटिव्ह फॉर्म काय होतं? ही कांट सिंग. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी वाचते आहे तेव्हा तुम्ही लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे आणि ऐकायचंही आहे, कारण नंतर तुम्हाला वाचायचं आहे. स्क्रीनवर जे लिहिलेलं आहे पाठ्यपुस्तकात नाही आहे ते, त्यामुळे पाठ्यपुस्तकात शोधू नका. तुम्ही फक्त आता पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे. ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. ही कांट सिंग, तो गाऊ शकत नाही. शी कॅन सिंग, ती गाऊ शकते. शी कांट सिंग, बघा, ती गाऊ शकत नाही. दे कॅन सिंग, ते गाऊ शकतात. दे कांट सिंग, ते गाऊ शकत नाहीत. आता बघा, इथे आय, ही, शी, दे असं आलेलं आहे. आता आय कुणासाठी वापरतात? तर माझ्यासाठी, मी. मग हा मी कोण असू शकतो? बाई असू शकतात, एखादा मुलगा असू शकतो, एखादी मुलगी असू शकते, किंवा एखादा नपुसक लिंगी सुद्धा असू शकतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सजेंडर म्हणतात. मग हा आय हा स्वतःसाठी वापरला जातो. आता ही कुणासाठी वापरायचं? तर तो, जेव्हा आपण एखाद्या मुलाला
किंवा पुरुषाला म्हणतो तेव्हा आपण ही म्हणायचं. ही कॅन सिंग, तो गाणं गाऊ शकतो. मग शी कधी म्हणायचं? तर एखाद्या मुलीबद्दल किंवा एखाद्या स्त्रीबद्दल आपण शी म्हणतो. नंतर दे कधी म्हणायचं? तर जेव्हा अनेक वचनी असतं, अनेक लोक त्यामध्ये असतात, तेव्हा आपण दे असा शब्द वापरतो. आता बघा, आय, ही, शी, दे हे काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे जो करतो ना त्याला कर्ता म्हणतात. इथे कोण गातंय? तर कधी कधी आय, ही, शी, दे म्हणजे आय, ही, शी, दे हे इथे सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. आपण पुढे बघूया. पुढचं वाक्य आहे, आय कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. मी इंग्रजीचं टेक्स्ट बुक म्हणजे पाठ्यपुस्तक वाचू शकतो. किंवा मुलगी असेल किंवा मी बाई आहे तर मी काय म्हणणार? आय कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. मराठीत म्हणणार मी इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकते. समजा मला नाही वाचता येत तर मी काय म्हणणार? आय कांट रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. मला नाही येत इंग्रजीचं टेक्स्ट बुक वाचायला. कधी कधी आम्ही काय म्हणतो? प्लीज म्यूट युअर माईक. मग तुम्ही काय म्हणता? आय कांट म्यूट माय माईक, म्हणजे मी माझा माईक म्यूट करू शकत नाही. ही कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. तो इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकतो. ही कांट रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. तो इंग्रजीचं पाठ्यपुस्तक नाही वाचू शकत. शी कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. बघा, ती इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकते. जर आपल्याला खात्री असेल की असं वाचता येतं तिला, तेव्हा आपण काय म्हणणार आहोत? येस, शी कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. पण समजा तिला वाचता येत नाही हे आपल्याला माहित आहे, तर आपण काय म्हणणार? शी कांट रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. तिला कदाचित मराठी येत असेल, गणिताची पाठ्यपुस्तकं वाचता येत असेल, पण इंग्रजीचं पाठ्यपुस्तक नाही वाचता येत. दे कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. ते इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकतात. म्हणजेच ते इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकतात. समजा माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांविषयी मला बोलायचं आहे, तर मी काय सांगणार मोठ्या बाईंना? की होय, दे कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. माझ्या वर्गातील ते मुलं इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचू शकतात. दे कांट रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. माझ्या वर्गातली विद्यार्थी नाही वाचू शकत, ते इंग्रजीचं पाठ्यपुस्तक नाही वाचू शकत, असं मी म्हणेन. मग इथे बघा पुन्हा आय, ही, शी, दे हे पुन्हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. आता बघा डू, डोंट. बऱ्याचदा आम्ही सांगतो हे करा किंवा करू नका. डू म्हणजे करा आणि डोंट म्हणजे करू नका. आता डू हे आहे अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि डोंट आहे नकारार्थी म्हणजेच करू नका. बघा इथे नका आहे, नाही आहे, नकार आहे. आता तुम्ही म्हणाल बाई डू नॉट असं कुठे लिहिलंय? तर डोंट लिहिलंय बघा, तिथे असं एक चिन्ह दिलंय. हे त्याचं कलेक्टिव्ह फॉर्म आहे, म्हणजेच संक्षिप्त रूप आहे. डू नॉटच्या ऐवजी डोंट लिहिण्याची पद्धत आहे. जसं मघाशी कॅन नॉट होतं ते कॅन नॉट. हे दोन स्वतंत्र शब्द आहेत, कॅन नॉट. पण जेव्हा ते एकत्र येतं तेव्हा त्याला कलेक्टिव्ह फॉर्म म्हणतात, तेव्हा ते होतं कांट. असे अनेक शब्द आहेत इंग्रजीमध्ये की ते दोन स्वतंत्र शब्द असतात, ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं संक्षिप्त रूप होतं, कलेक्टिव्ह फॉर्म होतो. आता इथे बघूया की आपण कधी वापरतो. वी यूज डू when the subject is I, you, we or they. म्हणजे करता मी असते, तुम्ही असता, यू म्हणजे तुम्ही, तू किंवा तुम्ही, एकवचनी किंवा अनेकवचनी. वी म्हणजे आपण सगळे आणि दे म्हणजे ते. डू आय नो यू? मी तुम्हाला ओळखते का?
डू आय नो यू? बघा इथे हे प्रश्नार्थक आलेला आहे. डू आय नो यू? डू आय नो यू असं आपण म्हणतो. मी तुम्हाला ओळखते का? हा प्रश्न आहे. डू यू कम फ्रॉम सातारा? तू साताऱ्याहून आली आहेस का? हाही प्रश्न आहे. बघा इथे डू ने सुरुवात झालेली आहे. हा प्रश्न असल्यामुळे डू ने सुरुवात झाली. डू दे वॉन्ट टू कम विथ अस? त्यांना आमच्या सोबत यायचंय का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही शिक्षक विचारतो आहोत, तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामध्ये आमच्या सोबत यायचं आहे का? डू दे वॉन्ट टू कम विथ अस? म्हणजे त्यांना आमच्या सोबत यायचे आहे का? आय डू नॉट लाईक स्पोर्ट. बघा इथे मी डू नॉट शब्द वापरलाय. हा चुकीचा आहे का? तर नाही, हा बरोबरच आहे. परंतु इंग्रजीमध्ये त्याचं संक्षिप्त रूप लिहिण्याची पद्धत आहे. शॉर्टकट म्हणजे त्याला कलेक्टिव्ह फॉर्म म्हणतात. तेव्हा आपण लिहितो, मग आपण काय म्हणणार? आय डू नॉट लाईक स्पोर्ट, आय डोंट लाईक स्पोर्ट असं म्हणणार. त्याच्याच खाली लिहिलंय बघा, आय डोंट लाईक स्पोर्ट. मला खेळायला नाही आवडत, मला खेळ नाही आवडत असा त्याचा अर्थ आहे. वी डोंट लाईक म्युझिक. आम्हाला म्युझिक आवडत नाही, संगीत आवडत नाही. असे खूप लोक असतात. प्रत्येकाचा चॉईस असतो, कुणाला काय आवडतं, कुणाला काही आवडत नाही, असे प्रत्येकाचे चॉईस असतात. तेव्हा आपण डू आणि डोंट कधी वापरायचं हे आपल्याला माहित पाहिजे. आता बघा डज. डज कधी वापरायचं? वी यूज डज विथ थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, that is when the subject is he, she, they, it. When the subject is he, she, it. म्हणजे मगाशी मी म्हटलं सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. त्या वाक्यातला जो कोणी काही काम करणार आहे, त्या वाक्यातला जो कोणी मुख्य आहे त्याला कर्ता म्हणतात. जसं आपल्या घरामध्ये एक कर्ता असतो, तसंच आपल्या शाळेत सुद्धा एक कर्ता असतो. म्हणजे कोणीतरी पुढे असतं, त्याला सब्जेक्ट म्हणतात, कर्ता म्हणतात. डज ही वर्क विथ यू? तो तुझ्यासोबत काम करतो का? डज ही वर्क विथ यू? बघा आता डू नाही वापरलाय, डज वापरलाय. मग कधी डू वापरायचं, कधी डज वापरायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. सेकंड आहे, डज शी हॅव अ कार? तिच्याकडे कार आहे का? बघा इथे डू नाही म्हटलंय, डू शी हॅव अ कार नाही. डज शी हॅव अ कार? डज शी वर्क्स विथ यू? ती तुझ्यासोबत काम करते का? ही डझंट वर्क विथ मी. तो माझ्यासोबत काम करत नाही. बघा इथे नकारात्मक आहे, निगेटिव्ह फॉर्म आहे. ही डझंट वर्क विथ मी. शी डझंट वर्क विथ मी. ती माझ्यासोबत नाही काम करत. बघा ही डझंट वर्क विथ मी, तो माझ्यासोबत काम करत नाही. शी डझंट वर्क विथ मी. ही डझंट हॅव अ कार. त्याच्याकडे कार नाहीये. शी डझंट हॅव अ कार. तिच्याकडे कार नाही. बघा फक्त इथे सब्जेक्ट बदललाय, बाकीचं पूर्ण वाक्य सेम आहे. हा फक्त इथे करता ही, शी असं बदलत गेलं, परंतु बाकीचं वाक्य सेम आहे. अशी आपण काही निरीक्षणं नोंदवायची आहेत. आता बघा पुन्हा कॅन आलेला आहे. CAN कॅन. मगाशी सांगितलं कॅन म्हणजे काय? तर ॲबिलिटी टू डू समथिंग. काही काम करण्याची क्षमता असणं, काही करण्याची क्षमता असणं. आय कॅन ड्रॉ. मी चित्र काढू शकते, मी रेखाटू शकते. ऍक्च्युली ड्रॉ म्हणजे चित्र काढणे नव्हे, तर ड्रॉ म्हणजे रेखाटणे. आय कॅन ड्रॉ. ही कॅन ड्रॉ. तो रेखाटू शकतो. शी कॅन ड्रॉ. ती रेखाटू शकते. दे कॅन ड्रॉ. ते रेखाटू शकतात. बघा असं आपण फक्त इथे ड्रॉच्या ऐवजी वेगवेगळे शब्द घेतले तरी आपले वाक्य चेंज होत जाणार आहेत.
आपली वोकॅब्युलरी शब्द संपत्ती वाढत जाणार आहे. मग आता कांट घेऊया. कांट म्हणजे तुम्हाला समजलंय की एखादी क्षमता नसणं, एखादी गोष्ट करता न येणं. आय कांट डान्स, मी नाचू नाही शकत. ही कांट डान्स, तो नाचू नाही शकत. शी कांट डान्स, ती नाचू नाही शकत. दे कांट डान्स, ते नाचू नाही शकत. बघा इथे कांट कांट आलंय तर ते करू शकत नाहीत असं बाईंनी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे. तर आता आपण काय करूया, आपण ह्या सगळ्या आपल्याला हे वाचता आलं पाहिजे. तर आपण वाचण्याचा सराव करूया. प्रत्येकाला आपण वाचायला देऊया. आता मला समोर दिसते भक्ती गोरे. कॅन यू टेल मी द मीनिंग ऑफ कॅन? कॅन म्हणजे काय? मराठीत सांगितलंच तरी चालेल. बी कम्फर्टेबल. प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. कॅन म्हणजे करू शकते. हा भक्ती, प्लीज सिट स्ट्रेट लाईक दिस. छान बस, बघूया. ताट बस. येस. हा आता कॅन म्हणजे मला मराठीत सांग. कॅन म्हणजे काय? करण्याची क्षमता असणे. करेक्ट. कॅन यू टेल मी इन इंग्लिश? स्क्रीनवर दिसतंय बघ. आय एम डू रनिंग. म्हण. कॅन इज हा एबिलिटी टू डू समथिंग. करेक्ट. व्हेरी गुड. कॅन इज ॲबिलिटी टू डू समथिंग. आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, जेव्हा मी एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याशी बोलते आहे तेव्हा इतरांनी सगळं आपले कान आणि डोळे असे स्क्रीनवर ठेवायचे आहेत. बघा, कॅन इज ॲबिलिटी टू डू समथिंग. मंदार, अनम्यूट युअर सेल्फ. येस. हा रीड इट अगेन. पुन्हा वाच. हा प्लीज रिपीट आफ्टर मी. कॅन इज कॅन इज ability to do something. Correct. Very good. मृण्मयी चव्हाण. Yes, teacher. हा प्लीज कॅन यू रीड दिस सेंटेन्स? कॅन Is ability to do something. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट. अक्षता कोळी. पहिलं वाक्य वाच. हा पहिलं वाक्य वाच. I can sing. हा कॅन यू टेल मी मीनिंग? आय कॅन सिंग म्हणजे काय बाळ? मला गाणं गाता येते. बरोबर. मग हे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? कोकणार्थी. हा मग याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? बाईंनी काय सांगितलं होतं, आठवतंय का? हरकत नाही. ओके. अक्षता, दिस इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, ऐकायचंय. दिस इज अफर्मेटिव्ह. म्हणा. बरोबर. आणि जेव्हा निगेटिव्ह असतं तेव्हा ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे नकारार्थी. हे आहे अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी. करेक्ट. पुढचं पण वाच अक्षता. दुसरं वाच. आय कॅन सिंग. करेक्ट. म्हणजे काय?
मला गाता येत नाही. येस. मग दिस इज अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह? निगेटिव्ह. करेक्ट. व्हेरी गुड. येस. आरती चोरगे. He can sing. He Yes. can sing. हा. बघ आता बाई कसं वाचतात बघ. ही कॅन सिंग. बाई ओरडून वाचतायत का? आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा नॉर्मल टोन मध्ये बोलायचं. हा. मैदानात थोडं ओरडायचं. ही कॅन सिंग म्हण बघू. He can sing. पुन्हा म्हण. बघ टोन बघ. ही कॅन सिंग. He can sing. करेक्ट. म्हणजे काय? म्हणजे हिला तिला की त्याला? तो आहे की ती आहे? त्याला गाणे गाता येते. बरोबर. व्हेरी गुड. मग चौथं पण वाच. He can sing. हा. ही कांट सिंग म्हण. ही कांट सिंग. He can't sing. करेक्ट. म्हणजे तो गाऊ शकतोय का? तो गाऊ शकत नाही. करेक्ट. मग मला सांग अफर्मेटिव्ह सेंटेन्स कोणतं ह्या दोघांमधलं? He can sing. व्हेरी गुड. आणि निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं? He can't sing. व्हेरी गुड. एक्सलंट. तुम्हाला यायला लागलं लगेच. वैष्णवी बागवे. 5वं आणि 6वं वाच. हा. She can sing. व्हेरी गुड. नेक्स्ट. She can sing. व्हेरी गुड. मग शी कॅन सिंग आहे हे अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे बाळ? Affirmative. करेक्ट. आणि शी कांट सिंग हे अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? Negative. करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट. श्रावणी. They हा. sing. हा. नेक्स्ट. They can't sing. करेक्ट. व्हेरी गुड. आता दे कॅन सिंग हे थांबा बाळांनो. बाकीच्यांनी माईक बंद करायचं. आपण प्रत्येकाला देणार आहोत बोलायला. हा. श्रावणी. दे कॅन सिंग. दिस इज अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह? Affirmative. करेक्ट. They can't sing. This is affirmative or negative? Negative. Negative. Very good. Excellent. Negative. Now let's say Very good. Teacher, मी सोनाक्षी बोलू? थांब बाळा मी सगळ्यांना सांगणार हा. इशिका. Yes, teacher. हा. पहिले 2 वाच बाळ पुन्हा. I am sing. बघ बाळ I लक्ष दे. can sing. हा. Teacher, मी सोनाक्षी. write this Teacher, down. I सोनाक्षी थांब जरा. can't sing. माझं नाव नाही घेतलं तुम्ही. Can you raise थांब जरा. I can sing. I can't sing. येस इशिका. करेक्ट. मग मला सांग आय कॅन सिंग. दिस इज अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह? म्हणजे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? आय कॅन सिंग. विचार करून सांग बघू. मी गाणं गाऊ शकते हे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? बरोबर. आणि मग मी गाणं गाऊ शकत नाही हे नकारार्थी आहे? करेक्ट. your image is बाकीच्यांनी माईक बंद करा बाळांनो. everything looks opposite because they are in front of you. It बघा is घरी कोणाच्या अजून अभ्यास चालू आहे तो सगळं ऐकू येतो. मग इशिका आपण जेव्हा होकारार्थी असतं तेव्हा म्हणतो अफर्मेटिव्ह. म्हण बघूया. फर्स्ट Affirmative. First, affirmative. हा. प्लीज रिपीट आफ्टर मी इशिका. फर्स्ट Yes, teacher. सेंटेन्स. हा. ऐक. फर्स्ट सेंटेन्स इज
First sentence is First sentence First sentence is first sentence is affirmative affirmative. affirmative and second sentence is and second sentence sentence negative. is negative. करेक्ट. व्हेरी गुड. अनम्यूट युअर सेल्फ. आता तू स्वतःला म्यूट करून घे. जान्हवी. टीचर मी बोलू. सोनाक्षी थांब जरा वेळ. He can sing. हा पुढचं वाच. मी गाऊ शकतो. हा गाणे गाऊ शकत नाही. व्हेरी गुड. मग हे पहिलं अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? Affirmative आहे. करेक्ट. ही कांट सिंग हे काय आहे? निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे? Negative. व्हेरी गुड. आता तू स्वतःला म्यूट कर. हा. ओम चाळके. टीचर पेपर वाचू. देणार बाळ, थांब जरा. हा. ओम. She can sing. येस. मी गाऊ शकते. बघ. She can't sing. हा. शी म्हणजे कोण रे? ओम. हा. ती म्हणजे ती. बरोबर. मग पुन्हा वाच बघूया. She can sing. म्हणजे ती गाऊ शकते. व्हेरी गुड. नेक्स्ट लाईन. ती गाऊ शकत नाही. व्हेरी गुड. मग मला सांग याच्यातलं अफर्मेटिव्ह कोणतं आहे? She can sing. व्हेरी गुड. आणि निगेटिव्ह कोणतं आहे? She can't sing. व्हेरी गुड. आता सोनाक्षी बोल. सोनाक्षीला बोलायचं आहे ना? सोनाक्षी, अनम्यूट युअर सेल्फ. बरं, ती नंतर येईल. हा. Now Ayan, tell me D is symmetric. सोनाक्षी नाहीये का? बर. ओजस. 7वं आणि 8वं वाच. They can sing. व्हेरी गुड. Can't sing. हा. बघ कसं वाचायचं? दे कांट सिंग. वाच, पुन्हा वाच. They can't sing. करेक्ट. दे कॅन सिंग. दे कांट सिंग. They can sing. They can't sing. व्हेरी गुड. मग आता मला सांग याच्यामध्ये अफर्मेटिव्ह कोणतं आहे? They can sing. Affirmative can. They can sing. Affirmative आहे. आणि They can see. एक मिनिट, मध्ये कोण बोलतंय आहे? Letter G. कुणाचं तरी माईक चालू आहे. हा. हर्षिका गायकवाड. They can see. H is same. Are you getting? If letter H. हा बाई. हा. कुणाचं तरी बाकीच्यांचे माईक चालू आहेत ते बंद करा पहिल्यांदा. हा. बोल बाळ. पहिले 2 वाच. They can sing. They can sing. They can sing. बरोबर. मग मला याच्यात सांग, याच्यात निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे? नकारात्मक Negative. वाक्य कोणतं आहे सांग. Can't. बरोबर. दे कांट सिंग हे निगेटिव्ह आहे. मग अफर्मेटिव्ह कोणतं आहे? They can sing. व्हेरी गुड. व्हेरी गुड. यश गायकवाड. They can sing. Can sing. ओके. कॅन यू टेल मी अफर्मेटिव्ह सेंटेन्स? याच्यात अफर्मेटिव्ह कोणतं आहे सांग बघू.
They can sing. व्हेरी गुड. आता पहिल्यापासून 8 नंबर पर्यंत जेवढे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत ते तू वाचशील. जेवढे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. यश, टीचर मी वाचू? एक मिनिट. यशचं झालं की तुला सांगते. हा, तुझं नाव काय? खुशबू यादव. हा, जरा थांब जरा. खुशबू. हा, यश निगेटिव्ह वाच. I can sing. करेक्ट. I can't sing. हा, पुढचं वाच. आता अजून कोणतं निगेटिव्ह वाक्य आहे बघ. He can sing. करेक्ट. अजून. He can't sing. हा, She can't sing. व्हेरी गुड. She can't sing. हा, They can sing. व्हेरी गुड. These all are negative sentences. म्हणजे आता यशने जे वाचले ते चारही निगेटिव्ह सेंटेन्सेस होते, म्हणजे नकारात्मक सेंटेन्सेस होते. स्टेनलिना मोरे. हा, स्टेनलिना, तुझं माईक म्यूट अनम्यूट कर. करेक्ट. हा, पहिलं वाच. आता होकारात्मक वाच. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस तुला वाचायचे आहेत. स्टेनलिना. हो टीचर. हो टीचर. हा, पहिलं वाक्य वाच. प्रयत्न कर, मी तुला मदत करते. हा, वाच. आय. हा, आय वाच. हा, मग आता दुसरं निगेटिव्ह आहे, आपल्याला फक्त होकारात्मक वाचायचं आहे, अफर्मेटिव्ह. मग तिसरं वाच. आय. स्टेनलिना, बाईंच्या मागून वाचावं तर. आय कॅन सिंग. I can sing. ही कॅन सिंग. He can sing. शी कॅन सिंग. She can sing. दे कॅन सिंग. He can sing. दे कॅन सिंग. They can sing. बघ बाळा, डी नाहीये, दे. बाई काय बोलतात बघ. दे कॅन सिंग. She can sing. स्टेनलिना, दे कॅन सिंग. They can sing. व्हेरी गुड. अथर्व पाष्टे. अथर्व. Yes. हा, वाच. पहिले 2 ओळी वाच. I can read English textbook. Can't read English textbook. व्हेरी गुड. आता मला याच्यामध्ये निगेटिव्ह कोणतं आहे ते सांग. विच इज निगेटिव्ह सेंटेन्स. I can't read English textbook. व्हेरी गुड. आणि अफर्मेटिव्ह कोणतं आहे. I can read English textbook. करेक्ट. व्हेरी गुड. सुषमा. सुषमा, बाईने नाव घेतलं की लगेच आपल्याला स्वतःला लगेच अनम्यूट करायचं. ठीक आहे. Yes, ma'am. हा, सुषमा. Yes, तिसरं आणि ma'am. चौथं. हा, तिसरं आणि चौथं वाच. प्लीज रीड थर्ड सेंटेन्स अँड फोर्थ सेंटेन्स. ही. Is हा, माझ्या मागून वाच. हा, बघ ऐक. ही कॅन रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. he can read English textbook. ही कांट रीड इंग्लिश टेक्स्ट बुक. He can't read English textbook. व्हेरी गुड. राजनंदिनी. Thank you, ma'am. So are you getting concept?
So every letter you have to. हा, राजनंदिनी. Yes, ma'am. Can you हा, answer me राजनंदिनी about वाच. letter I, तिसरं आणि चौथं वाच. A, टीचर मी सांगू? कोण बोललं मी सांगू? आदेश. हा, थांब. आपलं काय ठरलं होतं बाळा? खुशबू यादव. he can read English textbook. व्हेरी गुड. आणि फोर्थ? Take your time. Right? He हा, he let me know. कान. He can't read English textbook. व्हेरी गुड. आता तू मला सांग, यातलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे? टेक्स्टबुक. You can keep checking in the mirror. Yes, ma'am. अफर्मेटिव्ह सेंटेन्स कुठला आहे सांग बरं? Mirror front of the letter. Affirmative. Before the letter. हा. He read. ही कॅन. He can read me English textbook. बघ बाळ, इथे मी शब्दच नाहीये. पुन्हा वाच बरं. He can read me English. हे बघ ना बाळ, तिथे मी शब्द आहे का? एम ई नाही. आहे. मग कसं काय तू वाचते? पुन्हा वाच. He read. बघ, कॅन खाल्ला. He स्क्रीनवर can. बघ दिसतंय. हा, He can read me. मी नाहीये ना बाळ, मी कुठून येते तुझं? बघ, ही कॅन. मी पुन्हा वाचते. He He can can read. read me English textbook. मी आहे का? He पुन्हा वाच. He can read English textbook. करेक्ट. चौथं वाच. He हा, can हा, कान. ही कान. he can read हा, English textbook. व्हेरी गुड. आपण लक्ष वाचताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट तिथे ठेवायचं, लक्ष ठेवायचं. एकही शब्द ऍड करायचा नाही किंवा एकही शब्द डिलीट करायचा नाही, नाहीतर अर्थ बदलतो. वाक्यांचे अर्थ बदलतात. ओजस, पुढचं वाचतोस तू? 5वं आणि 6वं. ओजस, येस. अनम्यूट कर स्वतःला. मॅडम मी वाचू? टीचर मी सांगू? आता मी ओजसचं नाव घेतलं की नाही, तर आपण थोडं थांबूया. येस ओजस, काय झालं? चौथं आणि 5वं आणि 6वं वाच. ओजस. She can read English textbook. हम्म. She can't read English textbook. व्हेरी गुड. मग मला सांग, याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स कोणतं होतं? Affirmative. She can't read English textbook. हा, आता मला सांग, अफर्मेटिव्ह म्हणजे काय? होकारार्थी की नकारार्थी? होकारार्थी. हा, मग आता मला वाचून दाखव बरं. याच्यात होकारार्थी. होकारार्थी कुठे आहे? वाचून दाखव. She can read. She can read English शी कॅन textbook. रीड इंग्लिश की कांट येणार सांग बरं. होकारार्थी आहे ना, मग कॅन येणार की Can. काय? हा, Can. करेक्ट. मग आता वाच. आता तू एक काम कर, पहिल्यापासून 8 पर्यंत अफर्मेटिव्ह जे जे दिसतायत, जे अफर्मेटिव्ह दिसतात ते सेंटेन्स वाच पटकन. मॅडम मी पहिलं थांब जरा. I can read English textbook. हे करेक्ट. affirmative. हा, करेक्ट. व्हेरी गुड. I can't read English textbook. हा, हे negative. करेक्ट. He
can read English textbook हे affirmative आहे. अरे वा, करेक्ट. He can't read English textbook हे negative आहे. व्हेरी गुड. She can read English textbook हे affirmative आहे. She can't read English textbook हे negative आहे. करेक्ट. They can read English textbook हे affirmative आहे. They can't read English textbook हे negative आहे. व्हेरी गुड ओजस, एक्सलंट. दुर्वा. Thank you, teacher. Teacher, मी सांगू? थांब बाळा, आता दुर्वाचं नाव घेतलं की नाही. दुर्वा वाच पटकन, सुरू कर. हरकत नाही, आपल्याला नाही वाचता आलं तर बाई मदत करणार आहेत. आत्मविश्वासाने आपण वाचायला सुरुवात करायची. दुर्वा म्हण. डू आय नो यू. Do I दुर्वा, डू आय नो यू म्हण. हे दुर्वाचा संपर्क गेलाय वाटतं. सार्थक आहेर. तुझं नाव घेत. do you come from 17? हा बघा, डू यू कम फ्रॉम सातारा म्हण. सार्थक तू म्यूट केलं स्वतःला, अनम्यूट कर. हा हरकत नाही, वाच. डू यू कम फ्रॉम सातारा. करू. पुन्हा म्हण. डू यू Do you come Come. from Satara? मग हे प्रश्नार्थक वाक्य आहे. कसं वाक्य आहे? प्रश्न. प्रश्नार्थक. इथे क्वेश्चन मार्क दिलाय ना, हे प्रश्नार्थक आहे. पुढचं वाच. डू दे वॉन्ट टू. Do they want to come कम with विथ you? अस. हा बघ, पुन्हा बघा. डू दे वॉन्ट टू कम विथ अस. म्हण. Do they want to come with us? करेक्ट, व्हेरी गुड. मग ही सगळी वाक्य, 3 वाक्य काय होती? प्रश्नार्थ. प्रश्नार्थक. प्रश्नार्थक. व्हेरी गुड. टीचर मी सांगू? हा, खुशबू यादव, चौथं वाच. I do not like fruit. स्पोर्ट. स्पोर्ट, तो र आहे ना, तो सायलेंट आहे. स्पोर्ट. I don't like fruit. स्पोर्ट. स्पोर्ट म्हणजे खेळ. मला खेळ आवडत नाहीत. आता बघ, हे निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे? निगेटिव्ह. बरोबर. येस, करेक्ट, निगेटिव्ह आहे. तर बाळांनो, असं आपण नेहमी वाचन करायचं आहे, वाचनाचा सराव करायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात अनेक पाठ आहेत, अनेक स्टोरीज आहेत. तर आपण काय करायचे आहे, असा वाचन करण्याचा सराव करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, Do you not English textbook? आजचा तुमचा होमवर्क आहे. रीड द लेसन द बेस्ट पर्सन इन टाउन ट्वाइस. तुम्हाला हा जो पाठ आहे तो 2दा वाचायचा आहे. Read the नाही येतो. हा, थांब बाळ. आणि दुसरं आहे सर्च कॅन अँड कांट वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून कॅन आणि कांट असे जे वर्ड्स आलेले आहेत ते तुम्ही शोधायचे आणि तुमच्या वहीत लिहून काढायचे आहेत. आणि आपलं हे जे चॅनल आहे BMC EDU मराठी तिसरीचं, हे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे.
ज्यांचं कुणाचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण कॅन आणि कांट याचा कसा वापर करायचा याबद्दल आज आपण अभ्यास केला. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस कोणकोणती असू शकतात याबद्दल प्राथमिक माहिती मिळवली. तुम्ही सगळ्यांनी छान सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. घरी राहा आणि सुरक्षित राहा, आनंदी राहा, अभ्यास करत राहा. जरी आपली शाळा बंद असली तरी आपलं अभ्यास हा चालू ठेवायचा आहे.